नमस्कार प्रेक्षकांनो, सुप्रभात. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. लीना आणि मनोज हे दोघंही अण्णांना समजवत असतात, कारण मालती काही अण्णांशी बोलत नसते. तेव्हा अण्णा मुद्दामूनच म्हणतात की अगं लीना, मालतीला जेवायला बोलव, ती असल्याशिवाय आपण जेवण करतो हे माहिती नाही आहे का तिला. तेव्हा आता मालती बाजूलाच बसून म्हणते, अगं लीना, माझी कोणी वाट पाहू नका, मी जेवेल नंतर. आता मात्र लीना आणि मनोजला मध्ये घेऊन अण्णा आणि मालती एकमेकांबद्दल टॉर्चर करत असतात. मालतीला काही अण्णांशी बोलायचं नसतं, पण अण्णा मात्र तिला सारखंच आवाज देत असतात की मालती अगं जेवायला चल, मी तुला बोलायला आग्रह नाही करणार, पण निदान जेवू तरी आपण एकत्र. तरी मात्र मालती म्हणते की लीना, माझी वाट पाहायची नाही, तुम्ही जेवण करून घ्या. आता मात्र अण्णा म्हणतात की काय चाललंय? अरे मी आता काही म्हणणार नाही तुला, एक संधी देऊन बघ मला, किती दिवस हा राग ठेवणार आहेस? तरी मालती म्हणते की लीना, तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? मग एकदा सांगितलं आहे ना की मला नाही जेवायचे, मी नाही जेवणार, तुमचं तुम्ही पाहून घ्या. तेव्हा आता पुन्हा आता मनोज म्हणतो, अगं आई, बाबा किती रिक्वेस्ट करताय, ऐक ना एकदा तरी अण्णांचं, ते म्हणताय ना एकत्र जेवूयात, फक्त जेवण तर कर, ते कुठे तुला आग्रह करत आहे बोलायला. तेव्हा आता तुम्ही काय असे नवीन नवरा बायकोसारखे भांडतायत असं म्हणून मनोज हसतो. मालती काही कोणाचं ऐकत नाही आणि म्हणते की तुम्ही वकिली करू नका, शांत बसा, मी नाही बोलणार आहे, माझंच ठरलंय. तेव्हा आता कोणी काहीच म्हणत नसतं. दुसरीकडे आता सुखदाच्या अबोल्यामुळे सर्वांना टेन्शन आले. सार्थक तिला विचारतो, अगं सुखदा, बोल ना, काय झालंय तुला कालपासून? काल कुठे निघून गेली होती तू न सांगता? तेव्हा आता सुखदा म्हणते, तूच सांग ना, काय चुकलं माझं? बरं, माझं चुकलं असेल तर मी माफही करते, पण तुमचं खरंच काही चुकलेलं नाही आहे ना? असं ती कोड्यात बोलत असते आणि सार्थक मात्र म्हणत असतो की मला खरंच नाही कळत आहे. आदर्शसुद्धा तिला म्हणतो, अगं सुखे, मला तरी सांगून जायचं होतंस, पण असं काय झालंय? कोण तुला काय म्हणालंय की तू असं राग शांत करण्यासाठी बाहेर जाऊन बसली होतीस? तेव्हा आता सुखदा म्हणते, कुठे काय झालंय? काहीच नाही झालंय. कल्याणी, तू सांग ना काय झालंय ते मला. आता इकडे कल्याणी म्हणते की म्हणजे काय झालंय मला सांग, कोणी काय म्हटलं का तुला? अगं माझ्याबरोबर शेअर कर, मी नक्कीच तुला याच्यातून बाहेर काढेल, पण प्लीज असं अबोला धरू नकोस ना. सुधाई म्हणत असते, अगं अगं सुखदा, बोल ना, काय झालंय तुला? मला सांग तुझा प्रॉब्लेम काय झालंय, सांग ना प्लीज. खूप रिक्वेस्ट करतात सर्वजण. मात्र सुखदा म्हणते की मला आता काहीच बोलायचं नाही आणि मला पुन्हा एकांत हवा आहे. मला थोडा वेळ माझ्या रूममध्ये बसू द्यात, आणि इतकं फारसं काही झालेलं नाही आहे, मी सांगेल तुम्हाला नंतर. तेव्हा आता आनंदी आणि इकडे सुधा, सार्थक आणि आदर्शाला मात्र टेन्शनच आलेलं असतं, कारण सुखदा काही क्लिअरली बोलत नसते आणि सर्वांना हा संशय आलेला आहे की सुखदाने नक्कीच कल्याणीला आनंदी असं ओळखलं आहे. तेव्हा आता तिच्या रूममध्ये गेलेली असते आणि इकडे आता सुधा ही सार्थक आणि आनंदीला म्हणते की सुखदाला संशय तर नसेल ना आला तुमच्या नात्याबद्दल? तिला काही कळालं आहे का? ती अशी शांत का बसली आहे? तेव्हा आता सर्वांच्याच चेहऱ्यावर एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असतं, कारण सुखदा काही बोलायलाच तयार नाही आहेत. पुढे आता मालती आणि अण्णा दोघंही एकत्रच उभे राहतात. दोघांच्या हातात गोळ्या असतात आणि पाणी असतं. तेव्हा आता खूप वेळ झाला, ही आली कशी नाही असं म्हणून ते उठतात आणि समोरून मालती त्यांना गोळ्या देण्यासाठी येते. आता अण्णा त्यांच्या हातातल्या गोळ्या मालतीला घ्यायला लावतात आणि मालतीसुद्धा अण्णांच्या गोळ्या घेऊन आलेल्या असते. तेव्हा तुम्ही ह्या गोळ्या घ्या असं म्हणते. लगेच अण्णा म्हणतात की गोळी तर घेऊन झाली, जरा खाली बस. तेव्हा मालती म्हणते, आता काय? अगं मी तुला म्हणालो खाली बस, बोलत नाही आहे मी, फक्त खाली तर बस. आता मालती खाली बसते, तर अण्णा तिला तेलाने मालिश करत असतात आणि तिचं डोकंही चेपून देतात. तर तेव्हा आता तिला खूप बरं वाटत असतं मालतीला. आणि मग आता अण्णा, मालतीचा राग जातोय का, ती माझ्याशी काही बोलते का याची वाट पाहत असतात. लगेच मालती म्हणते, अहो खूप उशीर झालाय, झोपा आता. आणि मालतीलाही इकडे टुकल्या येत असतात. तेव्हा अण्णा म्हणतात की म्हणजे राग गेलाय तर, आणि दोघंही हसू लागतात. इकडे सुखदा तिच्या रूममध्ये खूप चिडचिड करत असते. ती आता सार्थक आणि आनंदीच्या लग्नाचा फोटो काढते. आता त्या फोटोकडे पाहून ती म्हणत असते की सार्थक, आनंदी, तुम्ही दोघांनी मला फसवलंय. सार्थक, तुझं पहिलं प्रेम आनंदी आहे आणि कल्याणीताईच आनंदी आहे, एवढं मोठं सत्य माझ्याशी सर्व खोटं बोललेत, माझ्यापासून लपवून ठेवलं हे सत्य. आणि खूप जोराजोरात रडू लागते. तेव्हा आता काही राहिलेलंच नाही आहे. सार्थक आणि सुखदा, मी तुम्हाला सोडणार नाही इतक्या सहजासहजी, आणि जे काही सत्य आहे ना, ते मी नाही तर तुमच्या तोंडून मला ऐकायचं आहे. हे सत्य मी सर्वांसमोर तुमच्या दोघांकडूनच ऐकणार आहे. तेव्हा मी काहीच बोलणार नाही. आणि तिला खूप पश्चाताप झालेला असतो, कारण सार्थकवर मी खरं प्रेम केलं होतं असं ती म्हणते. पण ह्याच घरामध्ये राहून सर्वजणांनी मला असा धोका दिलाय ना की मी आयुष्यभर विसरणार नाही. म्हणून आता सुखदाला खूप इमोशनल झालेली असते ती. तर प्रेक्षकांनो, ती आता जोरात असतो आनंदी आणि सार्थकचा फोटो चुरगळण्याचा प्रयत्नसुद्धा करणार आहे, कारण तिला खूप राग आला आहे. सर्वजण खोटं बोलल्यामुळे आता ती वेगळ्याच मनस्थितीमध्ये आहे. तर बाहेर आता सार्थक हा एकटाच बसलेला असतो. त्याने आनंदीला बाहेर ये म्हणून सांगितलेलं असतं. लगेच आनंदी तिथे येते आणि म्हणते की काय झालं, तुम्हाला बोलवलंस का सार्थक? तेव्हा सार्थक म्हणतो, हो बस इथे. आता सार्थकच्या बाजूला आनंदी बसते. तेव्हा सार्थक म्हणतो की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे.
तेव्हा आनंदी म्हणते की आता काय राहिले बोलायचे, तुमच्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाही एकदा सांगितलेलं कळत नाही का. सार्थक म्हणतो त्याबद्दल नाही, मला सुखदाबद्दल बोलायचे. तेव्हा आता आनंदी म्हणते हां बोला ना. तेव्हा सुखदाला काय झालंय, ती कालपासून अशी का वागते, याच्या आधी पण ती अशी वागलेली आहे का. तेव्हा आनंदी म्हणते नाही, पहिल्यांदाच ती अशी वागते, पण याचं काय कारण असेल, का अशी करते ते. तेव्हा आनंदी तू आहेस हे तिला कळलंय सुखदा, असं सार्थक म्हणतो. सार्थकच्या बोलण्यावर आनंदी म्हणते की जर असं असतं तर तिने मला स्पष्टच सांगितलं असतं ना, ती अशी कोड्यात का बोलते, काय असेल याचं कारण. मग आता सार्थक म्हणतो तेच मला कळत नाही आहे, पण मला एवढी खात्री आहे की तुम्ही कल्याणीच आनंदी आहे हे तिला कळलं आहे. तेव्हा आता मी तिच्याशी बोलून पाहते, तिला समजवते. तेव्हा सार्थक म्हणतो की तू काय समजवणार आहेस, तिने जर तुला विचारलं तू आनंदी आहेस तर तुझ्याकडे उत्तर आहे का ह्या प्रश्नावरती. तेव्हा आनंदी म्हणते की नाही. मग आता पुढे काय करायचं हे दोघांनाही कळत नसतं. सुखदाचा राग कधी घालवायचा आणि तिला काय प्रश्न विचारू, आता आनंदी पूर्णपणे निशब्द होऊन जाते, कारण ह्या प्रश्नाचं उत्तर आता आनंदीकडे सुद्धा नाही आहे. पुढे आता सुखदाही कल्याणीला जोराजोरात आवाज देत असते, कल्याणीताई कुठे आहेस तू. कल्याणीताई माझ्या रूममध्ये ये, मी तुला कधीपासून बोलावते, माझं काम आहे. पण कल्याणी काही यायला तयार नाही आहे म्हटल्यावर ती आता घरातील वस्तूंची आदळआपट करते, खाली फेकून देते. तितक्यात आता तिच्या बॅगेमधून पुन्हा तोच फोटो खाली पडतो, सार्थक आणि आनंदीच्या लग्नाचा. तो फोटो पाहून तर तिचा अजूनच संताप होतो. ती तो फोटो उचलते आणि म्हणते की कल्याणीताई तूच आनंदी आहेस, ही गोष्ट माझ्यापासून का लपवून ठेवली. मला ह्या गोष्टीचा खूप त्रास होतोय, मी नाही पचवू शकत इतकी मोठी गोष्ट. मला आता असं वाटतंय की सर्वांना सोडून कुठेतरी लांब निघून जावं, मी तुम्हाला सोडणार नाही. पुन्हा एकदा ती संताप व्यक्त करत आहे सार्थक आणि आनंदीवरती. इकडे आता लीना मालतीला पाहून येते, मालती भाजी साफ करते. हे पाहून आता लीना तिला पुन्हा म्हणू लागते की हो आई, तुमचा राग कधी जाणार आहे, घ्या ना समजून अण्णांना, काय चुकले हो त्यांचं. तेव्हा मालती म्हणते अगं अख्खं आयुष्य गेले राग घालवण्यामध्ये, हा माणूस सुधारायलाच तयार नाही. अख्खं जग विश्वास ठेवते आणि यांचा मात्र अविश्वास आपल्याच मुलीवरती. किती मोठी गोष्ट आहे ही, आतापर्यंत यांनी ओळखलं नाही आहे का यांच्या जन्म देणाऱ्या मुलीला. तेव्हा मी बिलकुल खपवून घेणार नाही आनंदीच्या बाबतीतली एकही गोष्ट, आणि नाही बोलायचं मला अण्णांशी. अण्णांनी तुला वकिली करायला पाठवलं का इथे. हे बघ लीना, मला तू अण्णांबद्दल बोलायला आली असशील तर प्लीज गप्प बस, मला माझं काम करू दे. मी मनाशी पक्क ठरवलंय की मी अण्णांशी बोलणार नाही, कारण आता खूप सहन करूनही आता माझं वय निघून गेलं तरीसुद्धा त्यांचा स्वभाव थोडाही बदल नाही आहे. कळू देत ना त्यांना पण, होऊ दे जाणीव त्यांच्याही चुकांची, मग त्यांना उद्या माझ्याशी बोलताना विचार करून बोलायला सवय तरी होईल ना. तेव्हा लीना म्हणते अय नका असं करू, त्यांची अवस्था बघा, तुम्ही जेवला नाहीत की तेही जेवत नाही, तुम्ही बोलत नाही आहे तेव्हा त्यांना बिलकुल करमत नाही आहे, तुमची सवय झाली हो त्यांना. ह्या वयामध्ये कोणी इतका राग धरून बसता का. पण तरी मालती म्हणत असते की हे बघ लीना, आम्ही काय करायला पाहिजे हे तू शिकवू नकोस, आणि मी मनोजलासुद्धा हे सांगितलेलं आहे की मला माझा राग कसा घालवायचा ते मी पाहून घेईल. तेव्हा आता लीना तू मध्यस्थी करून आमचा राग घालवण्याचा प्रयत्न करू नको, असं म्हटल्यावर लीना मात्र गप्पच बसते. पुढे आता सुखदाने सुधासाठी चहा आणलेला असतो. मावशी चहा घे असं म्हणून आता सुधा म्हणते अगं सुखदा, तू ठीक तर आहेस ना, तुझं म्हणजे इतकी शांत का झाली आहेस, काय झालं सुधा, माझ्याशी बोलशील का सुखदा, असं सुधा सुखदाला म्हणत असते. तेव्हा सुखदा म्हणते काही नाही झाले, मी सांगेल तुम्हाला नंतर. मग सुधा म्हणते अगं तुला माहिती आहे का सार्थक किती टेन्शनमध्ये आला होता काल. 6 वर्षांअगोदर आनंदीसुद्धा असं सोडून त्याला गेली होती, आणि त्यानंतर आता तू त्याच्या आयुष्यामध्ये येतेस तर तू सुद्धा न सांगता काल निघून गेली. काय अवस्था झाली होती माहिती आहे सार्थकची. मग आता सुखदा म्हणते काय हो, 6 वर्षाआधी आनंदी अशीच घर सोडून निघून गेली होती, मग तुम्ही तिला शोधलं नाहीत का, तिचा कोणी शोध नाही घेतला का, आणि ती सापडलीच नाही का कधीच. तेव्हा आता सुधाला ह्या प्रश्नावर उत्तरच नसतं. ती म्हणते की अशी का बोलतेस, आणि सुद्धा लगेच उठूनच उभी राहते आणि तिने आता सुखदाकडे पाठ केलेली असते, कारण सुधाला खूप भीती वाटत असते की ह्या प्रश्नाचं आता मी काय उत्तर देऊ. तेव्हा आता मात्र सुखदाला कळतं की सुधा मावशी तुझ्याकडे उत्तर नाही आहे ना ह्या गोष्टीचं. तर आता ती सभ्य झालेली असते. हा भाग इथे संपलेला आहे प्रेक्षकांनो. पुढील भागामध्ये आता सार्थक आणि आनंद एकमेकांशी बोलत असतात. तेव्हा आनंदी म्हणते की मी हे घर सोडून चालली आहे. तेव्हा सार्थक म्हणतो की म्हणजे आता सुखदाला आपल्या दोघांवर संशय आला आणि तू असं मध्येच घर सोडून गेली तर सुखदाची काय अवस्था होईल, तू तिला आता धीर द्यायला हवा. पण इकडे कल्याणी म्हणत असते की सार्थक मला तर ह्या गोष्टीची भीती वाटते का सुखदाला हे तर कळलं नसेल ना की मीच आनंदी आहे. तितक्यात आता सुखदा समोरून येते आणि म्हणते की हो मला कळलंय सगळं, तूच आनंदी आहेस. तर प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय, पाहायला विसरू नका. मन धागा धागा जोडते नवा. धन्यवाद.